गुड मॉर्निंग स्टुडंट्स. लेट अस स्टार्ट विथ शेड्यूल. बरेच दिवस आपण व्हिडिओ लेक्चर्समध्ये डिस्कस करतो आहे. आय होप लवकरच रेग्युलर कॉलेजेस वगैरे सुरू होतील. तोपर्यंत आपण प्रिपरेशन करणं गरजेचं आहे. लेट अस स्टार्ट विथ रेग्युलर लेक्चर. लास्ट टाइम वी वेर डिस्कसिंग अबाउट वुड्स रिॲक्शन. इन दॅट सिम्पल आहे. मी तुम्हाला सांगितलं होतं की दोन अल्किल ग्रुप जॉईन होतात and when two alkyl group join together they form higher alkane. बरोबर आहे ना. अल्केन तयार होतोय. मी एक्झाम्पल घेतलं होतं. बरेचसे एक्झाम्पल आपण डिस्कस केली होती. आपण इथं दोन डिफरंट अल्किल हलाइड घेतले तर काय होईल याचा विचार करत होतो. तीन मॉलिक्यूल घेतलेत. फॉर एक्झाम्पल 6 सोडियम. तर तुम्हाला सांगितलं होतं सिमिलर टाईपचे मॉलिक्यूल जेव्हा रिॲक्ट होतील CH3 अँड CH3 BR Na बरोबर रिॲक्ट झाला 2NaBr CH3 कंबाईन झाल्यावर इथेन C2H5Br आणखी असलाच एक आणखी मॉलिक्यूल C2H5Br 2Br2Na परत 2NaBr आणि C2H5 ला C2H5 म्हणजे टोटल 4 कार्बन म्हणजे ब्युटेन मिळेल. बरोबर आहे. याला आपण सेल्फ कपलिंग म्हणतोय. सेल्फ कपलिंग का म्हटलं? कारण सिमिलर टाईपचे अल्किल ग्रुप काय झाले होते, जॉईन झाले होते, म्हणून याला आपण काय म्हटलं होतं, सेल्फ कपलिंग. सिमिलरली काय होऊ शकतंय, इकडचा Br आणि 2 Na आणि इथला Br गेला म्हणजे हा ग्रुप याला जोडला जाईल म्हणजे C2H5 CH3. C2H5 म्हणजे मला वाटते सगळ्यांना माहिती आहे CH3 CH2 CH3 म्हणजे CH3 CH2 CH3 म्हणजे काय मिळेल, प्रोपेन. हा आहे दोन डिफरंट अल्किल ग्रुप जॉईन झाले. याला तुम्ही क्रॉस कपलिंग म्हणणार आहे. हे जे आहे याला तुम्ही काय म्हणणार आहे, क्रॉस कपलिंग. लक्षात आलं. तर हे एक्झाम्पल घेतलं होतं आपण. जर डिफरंट अल्किल हलाइड घेतले तर आपल्याला वेगळ्या अल्केनचं मिक्सचर मिळतं आहे. त्यामुळे ही शक्यतो मेथड जी वापरली जाते ती सेम अल्किल हलाइडचा यूज करून अल्केन प्रिपरेशनसाठी, हायर अल्केन प्रिपरेशनसाठी यूज केली जाते. सो दिस मेथड कॅन बी यूज फॉर प्रिपरेशन ऑफ अल्केन हॅव्हिंग इवन नंबर ऑफ अल्किल ग्रुप. इवन नंबरच का? कारण इथं जर समजा 1 कार्बन असेल तर सिमिलर अल्किल हलाइड घेतले तर काय होणार, मिळणारा अल्केन 2 कार्बनचा असेल. याच्यामध्ये 2 कार्बन असतील तर मिळणारा अल्केन 4 कार्बनचा असणार. 3 कार्बन असेल तर मिळणारा अल्केन जो असणार आहे तो 6 कार्बनचा असेल. सो दिस मेथड इज नॉर्मली यूज फॉर प्रिपरेशन ऑफ alkanes having even number of carbon atoms. And when different alkyl halides are used, when different alkyl halides are used, it gives mixture of 3 different alkanes. 2 are because of self coupling and 1 is because of cross coupling. बरोबर आहे का? हे आपण डिस्कस केलं होतं. सिमिलरली टुडे वी आर गोइंग टू स्टार्ट विथ इम्पॉर्टंट रिॲक्शन विथ मॅग्नेशियम मेटल. मॅग्नेशियम मेटल बरोबर रिॲक्शन झाली तर काय होतंय, तुम्हाला माहिती आहे ग्रिग्नार रिएजंट तयार होतोय. इथं काय तयार होतंय, ग्रिग्नार रिएजंट. Grignard reagent is a very important compound. It is very reactive and used for many preparation or synthesis processes. वेगळ्या सिंथेसिससाठी या रिएजंटचा यूज केला जातो. याच्यासाठी त्याला नोबेल प्राइज मिळालं होतं. विक्टर ग्रिग्नार्ड ज्यानं 1900 म्हणजे 1900 म्हणू शकता त्यावेळी हा डिस्कवर केला. आणि त्याच्यासाठी 1912 मध्ये त्याला नोबेल प्राइज मिळालं होतं फॉर डिस्कवरी ऑफ ग्रिग्नार रिएजंट, जो हायली रिॲक्टिव्ह रिएजंट आहे. हायली रिॲक्टिव्ह असल्यामुळे बऱ्याचशा रिॲक्शनमध्ये त्याचा इंटरमिजिएट म्हणजे त्याचा स्टार्टिंग मटेरियल म्हणून यूज केला जातोय. इट इज यूज्ड ॲज अ स्टार्टिंग मटेरियल फॉर प्रिपरेशन ऑफ व्हेरियस ऑर्गॅनिक कंपाउंड्स. देअरफॉर इट इज व्हेरी इम्पॉर्टंट रिएजंट अँड फॉर डिस्कवरिंग दिस विक्टर ग्रिग्नार्ड was awarded Nobel Prize in 1912. डेफिनेशन काय आहे, ग्रिग्नार रिएजंट एक्झॅक्टली काय आहे, अल्किल मॅग्नेशियम हलाइड म्हणजे अल्किल हलाइड जो आहे ना त्याच्यामध्ये मॅग्नेशियम मध्ये सँडविच झालाय तर त्याला तुम्ही काय म्हणणार आहे, अल्किल मॅग्नेशियम हलाइड. इट इज नोन ॲज ग्रिग्नार्ड रिएजंट. त्यामुळे डेफिनेशन ग्रिग्नार रिएजंटचे असे 3च शब्द आहे. अल्किल मॅग्नेशियम हलाइड इज कॉल्ड ॲज ग्रिग्नार रिएजंट. त्याचा सिम्बॉल जो आहे त्याला रिप्रेझेंट केलं जातं. रिप्रेझेंट करण्यासाठी काय यूज करतोय, RMgX, वेअर R इज अल्किल ग्रुप, Mg इज मॅग्नेशियम, X इज हॅलोजन. X जो आहे तो काय हॅलोजन आहे, Mg इज मॅग्नेशियम, R इज अल्किल ग्रुप. प्रिपरेशन
प्रिपरेशन कसं करतोय? फेन अल्किल हलाइड इज ट्रीटेड विथ प्युअर ड्राय मॅग्नेशियम मेटल इन प्रेझेन्स ऑफ ड्राय इथर. रिॲक्शन ड्राय इथरमध्ये कॅरी आउट केली जाते ॲज अ सॉल्वंट. ओके, अल्किल मॅग्नेशियम हलाइड प्रिपेअर होतोय, त्याला शॉर्टकटमध्ये ग्रिग्नार रिएजंट GR असं म्हणू शकताय तुम्ही. ओके, सो अल्किल हलाइड जे आहेत त्याला मॅग्नेशियम बरोबर रिॲक्शन करायचे आहे. एक्झाम्पल RX अल्किल हलाइडचा फॉर्म्युला आहे Mg. ड्राय इथरमध्ये लक्षात ठेवा, ग्रिग्नार रिएजंटच्या सगळ्या रिॲक्शन आपण ड्राय इथरमध्ये करतोय कारण का हा हायली रिॲक्टिव्ह आहे, वॉटर बरोबर पण रिॲक्ट होऊ शकतोय. इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटमला मॅग्नेशियम लगेच जॉईन करतोय. इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम किंवा ग्रुपला मॅग्नेशियम लगेच अटॅच होतोय. त्यामुळं काय होणार आहे, हा हायली रिॲक्टिव्ह आहे म्हणून इट इज कॅरीड आउट इन इनर्ट सॉल्वंट लाईक ड्राय इथर. ड्राय इथरमध्ये याची रिॲक्शन कॅरी आउट केली जाते. अल्किल हलाइड RX when treated with magnesium it gives Mg sandwiched between. Mg कुठे सँडविच होणार आहे? अल्किल अँड हॅलोजन, अल्किल ग्रुप अँड हॅलोजन ॲटम मध्ये काय प्रोड्यूस होतोय? RMgX. इट इज नोन ॲज अल्किल मॅग्नेशियम हलाइड and we call it as a Grignard reagent because of it is discovered by Victor Grignard, starting with his name Grignard reagent is the name of reagent. Okay, example CH3I, याचं नाव तुम्हाला माहिती आहे, मिथिल आयोडाइड प्लस मॅग्नेशियम. मिथिल ग्रुप माहिती आहे तुम्हाला, अल्किल ग्रुप आहे. ड्राय इथरमध्ये दिस रिॲक्शन इज कॅरीड आउट इन ड्राय इथर. मॅग्नेशियम इज सँडविच्ड बिटवीन मिथिल अँड आयोडीन. So CH3MgI, that is methyl magnesium iodide is produced. Methyl magnesium iodide is produced. This one is Grignard reagent because alkyl group, here it is methyl group. It can be ethyl, isopropyl, any alkyl group you can use. Okay, only alkyl halide you have to react with magnesium. अल्किल हलाइडला तुम्ही कशाबरोबर रिॲक्ट करणार आहे? मॅग्नेशियम बरोबर. अँड दिस रिॲक्शन इज कॅरीड आउट इन ड्राय इथर. इट प्रोड्युसेस CH3MgI, मिथिल मॅग्नेशियम आयोडाइड. ओके, ग्रिग्नार रिएजंट आर व्हेरी रिॲक्टिव्ह ॲज आय टोल्ड यू अर्लियर. मी तुम्हाला म्हटलं होतं इट इज व्हेरी रिॲक्टिव्ह कंपाऊंड. दे रिॲक्ट विथ वॉटर. ग्रिग्नार रिएजंट मगाशी म्हटलं ना मी वॉटर बरोबर. और कंपाऊंड कंटेनिंग हायड्रोजन अटॅच टू इलेक्ट्रोनिगेटिव्ह इलेमेंट. ज्याच्यामध्ये हायड्रोजन जो आहे तो इलेक्ट्रोनिगेटिव्ह इलेमेंटला जोडला आहे अशाबरोबर ते लगेच रिॲक्ट होतात. एक्झाम्पल मिथिल अल्कोहोल. मिथिल अल्कोहोलमध्ये हायड्रोजन जो आहे तो ऑक्सिजन इलेक्ट्रोनिगेटिव्ह इलेमेंटला जोडला आहे. सो इथं तो रिॲक्ट होईल. इथं काय होणार आहे, हायड्रोजन निघून जाईल आणि Mg ऑक्सिजनला जोडला जाईल. Mg जो आहे तो ऑक्सिजनला जोडला जाईल. हायड्रोजन निघून गेला तर काय होणार बघा, हायड्रोजन Rला जाऊन जोडला जाईल. हायड्रोजन कुठे येईल? Rला. सो काय प्रोड्यूस होईल? RH. काय प्रोड्यूस होणार आहे? RH. आणि हा उरला OCH3Mg ला येईल. MgOCH3X. ओके, सो इट विल गिव्ह अल्केन, हायड्रोकार्बन प्रोड्यूस होईल. कारण हा जर मिथिल ग्रुप असेल तर इथं फॉर्म्युला काय असणार? CH3 आणि हा H जोडला तर इथं काय बनेल? CH4 म्हणजे मिथेन मिळेल. इथं जर C2H5 असेल तर हा H जोडल्यानंतर काय होणार? C2H6 म्हणजे इथेन मिळेल. सो इट विल प्रोड्यूस हायड्रोकार्बन. Grignard reagent is highly reactive. It react with compound containing hydrogen attached to electronegative element. इलेक्ट्रोनिगेटिव्ह इलेमेंटची लिस्ट करायला सांगितली तर पहिला येणार फ्लोरीन, नंतर येणार ऑक्सिजन, नंतर येणार नायट्रोजन. हेअर ऑक्सिजनला हायड्रोजन आहे, सो हायड्रोजन Rला अटॅच झाला आणि ऑक्सिजन जो आहे तो Mgला आला, MgXOCH3. सिमिलरली ओव्हर हेअर इथं नायट्रोजन आहे, इलेक्ट्रोनिगेटिव्ह इलेमेंट. इट इज अटॅच्ड विथ 3 हायड्रोजन ॲटम्स. सो हायड्रोजन जो आहे तो Rला जोडला जाणार आहे, RH. आणि इथं काय राहणार सांगा? NH2 Mgला येणार म्हणजे Mg NH2 अँड X. सो हेअर अगेन Rला H आलाय म्हणजे परत तुम्ही म्हणणार अल्केन प्रोड्यूस होईल. काय प्रोड्यूस होईल? अल्केन. बऱ्याच वेळा याच्यावर क्वेश्चन विचारला जातोय, डिफाईन ग्रिग्नार रिएजंट. ग्रिग्नार रिएजंटची डेफिनेशन विचारल्यावर एक सिंपल गोष्ट बोलायची इथं आहे. 3 शब्द महत्त्वाचे आहेत. अल्किल मॅग्नेशियम हलाइड. दीज आर इट इज नोन ॲज ग्रिग्नार रिएजंट. ओके, it is discovered by Victor Grignard. Okay, it is represented by RMgX. Example CH3I plus Mg. अल्किल हलाइड ची रिॲक्शन ड्राय मॅग्नेशियम बरोबर ड्राय इथर मध्ये केली तर मॅग्नेशियम मध्ये सँडविच होईल CH3MgI. ओके, सो Grignard reagent are very reactive.
they react with water or compound containing hydrogen attached to electronegative element, example RMgx. इथं लक्षात द्यायला पाहिजे, O जो आहे ना तो Mg ला येणार, H निघून जाणार आहे. इलेक्ट्रोनिगेटिव्ह इलेमेंट जो आहे त्याला जोडलेला जो हायड्रोजन आहे तो निघून जाणार. सो इथला हायड्रोजन निघून जाईल, कार्बनचा नाही जाणार. कार्बन इज लेस इलेक्ट्रोनिगेटिव्ह, ऑक्सिजन इज मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह, सो हायड्रोजन विल गो टू R. सो RH होणार, O ला येणार Mg. सो Mg पूर्वीचा X आहे, OCH3 एक्स्ट्राचा. इथं पण सिमिलर, हायड्रोजन टू R, RH, MgX and NH2. So this is all about Grignard reagent. Write short note on Grignard reagent. हा तुमचा होमवर्क असेल आजचा. ओके, Grignard reagentची डेफिनेशन लिहायची आहे त्याच्यामध्ये. ओके, त्याच्याबरोबर त्याचं म्हणजे रिप्रेझेंटेशन लिहायचं आहे, नंतर प्रिपरेशन लिहायचं आहे आणि हा पॉईंटसुद्धा कव्हर करताय त्याच्यामध्ये तुम्ही. राईट नोट ऑन Grignard reagentमध्ये. रिॲक्शन विथ सोडियम मेटल. लास्ट टाइम आपण वुड्स रिॲक्शन बघितली आहे, पण आज आपण आत्ता डिस्कस करणार आहे वुड्स फिटिंग रिॲक्शन. जर आपल्याकडे अरिल हलाइड असेल, अरिल हलाइड म्हणजे लक्षात येते का बघा, ॲरोमॅटिक रिंगला हॅलोजन जोडला आहे, म्हणजे जसं हॅलोबेन्झिन आहे म्हणजे क्लोरोबेन्झिन, ब्रोमोबेन्झिन, अरिल हलाइड म्हणू शकताय त्याला. फेन रिॲक्ट विथ अल्किल हलाइड, अरिल हलाइड आणि अल्किल हलाइडची रिॲक्शन झाली. देन इट अंडरगोज कपलिंग रिॲक्शन व्हेन ट्रीटेड विथ सोडियम मेटल. या दोघांना जर अल्किल हलाइड आणि अरिल हलाइडला रिॲक्ट केलं तर सोडियम मेटलच्या बरोबर रिॲक्ट केलं तर अरिल ग्रुप अल्किल ग्रुपला अटॅच होतोय, अरिल ग्रुप अल्किल ग्रुपला अटॅच होतोय. सोडियम बरोबर हॅलोजन निघून जातात, सोडियम कंबाइन्स विथ हॅलोजन, सो अरिल ग्रुप कंबाइन्स विथ अल्किल ग्रुप इन प्रेझेन्स ऑफ ड्राय इथर. मी बोललो सोडियम मेटल आहे आणि वॉटरमध्ये ती रिॲक्शन करू शकत नाही पण, सो इट इज कॅरीड आउट इन ड्राय इथर. It gives alkyl benzene. The reaction is known as Woods fitting reaction. It allows alkylation of aryl halide. Alkylation म्हणजे अरिल ग्रुपला अल्किल ग्रुप जोडण्याची प्रोसेस आहे, त्यामुळे त्याला तुम्ही काय म्हणाल, अल्कायलेशन. सो इट इज अल्कायलेशन ऑफ अरिल हालाइड. सी, दिस इज ब्रोमोबेन्झिन. हा कोण आहे, ब्रोमोबेन्झिन आहे. अँड दिस इज मिथिल ब्रोमाइड. मिथिल ब्रोमाइड हा अल्किल ग्रुप आहे, हा अरिल ग्रुप आहे. लक्षात येते ना, ॲरोमॅटिक रिंग म्हणजे अरिल ग्रुप आणि हा आहे अल्किल ग्रुप. सोडियम बरोबर रिॲक्ट करायचं ठरले. अरिल हलाइड रिॲक्ट विथ अल्किल हलाइड अँड अंडरगोज कपलिंग रिॲक्शन व्हेन ट्रीटेड विथ सोडियम मेटल. सोडियम मेटल बरोबर 2Na, NaBr, NaBr, 2NaBr. आता इथला Br गेलाय, हा CH3 इथं येणार म्हणजे रिंगला येणार आहे CH3, टॉलिन प्रोड्यूस होणार आहे. इट विल गिव्ह टॉलिन. हे क्रॉस कपलिंग आहे, सेल्फ कपलिंग पण होऊ शकतंय, म्हणजे अरिल ग्रुपला अरिल ग्रुप म्हणजे डायफिनिल मिळेल, मिथिलला मिथिल म्हणजे इथेन मिळेल. पण ही एक रिॲक्शन पॉसिबल आहे ज्याच्यामध्ये आपल्याला काय मिळेल, टॉलिन. आठवते का, दोन अल्किल ग्रुप असतील तर किती प्रोडक्ट मिळू शकतात, वेगळे वेगळे 3 प्रोडक्ट मिळू शकतात. कशामुळं, सेल्फ कपलिंग आणि क्रॉस कपलिंगमुळं. सेल्फ कपलिंग म्हणजे काय, सिमिलर ग्रुप असाच आणखी एक मॉलिक्यूल एकमेकाबरोबर रिॲक्ट झाला तर रिंगला रिंग अटॅच होईल, डायफिनिल तयार होईल. आणि असाच ग्रुप आणखी असेच 2 मॉलिक्यूल रिॲक्ट झाले तर मिथिलला मिथिल रिॲक्ट होईल, इथेन तयार होईल. ओके, बाय कपलिंग ऑफ 2 अरिल ग्रुप इट गिव्स डायअरिल. जर 2 अरिल ग्रुप घेतले, फॉर एक्झाम्पल हा आहे क्लोरोबेन्झिन, 2 मॉलिक्यूल घेतले, इथं 2 घ्यायला पाहिजे होते. ओके, 2 मॉलिक्यूल घेतले तर 2 NaCl निघून जातील, 2 NaCl निघून जातील आणि 2 NaCl निघून गेल्यावर ही रिंग दुसऱ्या रिंगला अटॅच होईल. सो बेन्झिन आणि बेन्झिन बायफिनिल मिळाला. काय मिळाला, बायफिनिल. सो दिस रिॲक्शन इज नोन ॲज वुड्स फिटिंग रिॲक्शन, वेअर alkyl group is attached to aryl group when aryl halide is treated with alkyl halide and these two treated in presence of sodium metal. They together reacted with sodium metal in dry ether. Then aryl group is attached to alkyl group. It is alkylation of aryl halide because halogen is replaced by alkyl group, therefore it is known as alkylation. So this allows अल्कायलेशन ऑफ अरिल हलाइड, म्हणजे अरिल ग्रुपला अल्किल ग्रुप अटॅच्ड असेल. अरिल ग्रुपला काय असणार आहे, अल्किल ग्रुप अटॅच्ड असणार आहे. न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन इन हॅलोअरिन्स आता डिस्कस करतोय आपण. नेक्स्ट पॉइंट आहे न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन इन अरिल हलाइड. बघा जरा
थोडंसं रिकॅप करू आपण काय डिस्कस केलं होतं. आपण डिस्कस केलं होतं ग्रिग्नार रिएजंट काय आहे. मी सांगितलं होतं 3 इम्पॉर्टंट वर्ड, अल्किल मॅग्नेशियम हालाइड. ओके, ग्रिग्नार रिएजंट इज ऑर्गॅनोमेटॅलिक कंपाऊंड. ऑर्गॅनोमेटॅलिक हा शब्द जरा तुम्हाला खटकतोय का बघा. ऑर्गॅनोमेटॅलिक म्हणजे मेटल आणि कार्बनचा बॉन्ड असेल तर त्यांना म्हणतोय आपण ऑर्गॅनोमेटॅलिक कंपाऊंड. ओके, सो इट इज नोन ॲज ऑर्गॅनोमेटॅलिक कंपाऊंड विच इज प्रिपेअर्ड बाय Victor Grignard in 1900. Grignard was awarded by the Nobel Prize in 1912. Okay, definition सांगितलं होतं. Alkyl magnesium halide is known as Grignard reagent. It is represented by RMgX. How it is prepared? Alkyl halide when treated with pure and dry magnesium metal in presence of dry ether as a solvent. Alkyl halide आणि magnesium दोनच गोष्टी लक्षात ठेवायच्या. solvent dry ether आहे. गिव अल्किल मॅग्नेशियम हालाइड दॅट इज ग्रिग्नार रिएजंट. रिॲक्शन सिंपल आहे, RX सगळ्यांना लिहिता येते कारण हा अल्किल हालाइड आहे, प्लस Mg. Mg म्हणजे मॅग्नेशियम, रिॲक्ट झाला Mg मध्ये सँडविच झाला RMgX. अल्किल मॅग्नेशियम हालाइड मीन्स ग्रिग्नार रिएजंट तयार झाला. एक्झाम्पल, मिथिल आयोडाईड प्लस Mg, Mg मध्ये सँडविच होईल CH3MgI. वाचताना कसं वाचायचं, मिथिल मॅग्नेशियम आयोडाईड. अल्किल ग्रुपचं नाव मिथिल मॅग्नेशियम आयोडाईड. ओके, these Grignard reagents are highly reactive. They react with compound containing hydrogen which is attached to electronegative atom. Grignard reagents are very reactive compounds. They react with water or compound containing hydrogen attached to electronegative element. Electronegative element, fluorine, oxygen, nitrogen. Here methyl alcohol, oxygen ला hydrogen आहे, हा Grignard reagent आहे CH3OH. so H जो आहे तो R ला येईल RH, so it will produce hydrocarbon MgOCH3X. MgOCH3X. Here also nitrogen, electronegative element, hydrogen is attached with that. Okay, so hydrogen goes to RH and MgX NH2. MgX NH2. So it gives RH, alkaneचा फॉर्म्युला आहे, so it is hydrocarbon. Okay, hydrocarbon प्रोड्यूस होतोय. रिएक्शन विथ सोडियम मेटल, अरिल हलाइडच्या रिएक्शन बघायच्यात. अरिल हलाइड अँड अल्किल हलाइड व्हेन रिएक्टेड विथ सोडियम मेटल, अल्किल ग्रुप बेन्झिनला अटॅच होतोय. अल्किल ग्रुप बेन्झिनला अटॅच होतोय. दिस रिएक्शन इज नोन ॲज वुड्स फिटिंग रिएक्शन. दिस अलोज अल्कायलेशन ऑफ अरिल हलाइड. म्हणजे अरिल हलाइडला तुम्हाला हॅलोजन काढून अल्किल ग्रुप जोडायचा असेल तर या रिएक्शनचा यूज करू शकताय. अरिल हलाइडमध्ये हॅलोजन रिमूव्ह करून तिथं अल्किल ग्रुप अटॅच करायचा असेल तर या रिएक्शनचा यूज करू शकता. एक्झाम्पल, हा अरिल हलाइड आहे, रिंग आहे, रिंगला Br आहे, CH3Br बरोबर मी रिएक्शन करतोय. 2 सोडियम NaBr, NaBr, 2 NaBr. ओके, नाउ CH3 अटॅच टू रिंग. सो रिंगचं अल्कायलेशन झालं. तुम्ही म्हणणार मिथिलेशन झालं, इथं इथिल ग्रुप जोडला तर इथिलेशन झालं. ओके, सो रिंगचं काय झालं, अल्कायलेशन. जर समजा दोन्ही अरिल हलाइड घेतले, म्हणजे हा रिंग आहे Br आहे, दुसरा पण रिंग आहे Br आहे, तर रिंगला रिंग जोडली जाईल. म्हणजे काय होईल बघा, इथं 2 घ्यायला पाहिजे. क्लोरोबेन्झिन 2 सोडियम, दोघांची रिॲक्शन झाली, रिंगला रिंग म्हणजे रिंग आहे, त्याला दुसरी रिंग, बायफिनिल तयार होईल प्लस 2 NaCl. These reactions are carried out in dry ether because we are reacting these aryl and alkyl halide with sodium metal. Sodium metal is highly reactive, reacts with water to evolve hydrogen. Okay, so that reaction is exothermic or you can say explosive. Okay, today we are going to start with new point, nucleophilic substitution reaction in haloarenes. हॅलोअरिन्स मध्ये न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन होतात की नाही ते बघायचं आहे आपल्याला. तुम्हाला माहिती आहे न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन 2 आहेत, SN1 रिॲक्शन अँड SN2 रिॲक्शन. ओके, today we are going to start with this point and let me tell you हॅलोअरिन जे आहेत ते लेस रिॲक्टिव्ह आहेत. हॅलोअरिन जे आहेत ते कशा आहेत, लेस रिॲक्टिव्ह आहेत टुवर्ड्स न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन. म्हणजे जशा अल्किल हलाइडच्या रिॲक्शन होतात, म्हणजे जिथं अल्किल ग्रुपला हॅलोजन जोडलेला असतोय, तशा रिॲक्शन हॅलोअरिनच्या बघायला मिळत नाहीत. दे आर लेस रिॲक्टिव्ह. हॅलोअरिनच्या रिॲक्शन बघायला मिळत नाहीत बिकॉज दे आर लेस रिॲक्टिव्ह. ओके, कशामुळं, रिझोनन्स इफेक्टमुळं. कशामुळं, रिझोनन्स इफेक्टमुळं आणि sp2 हायब्रिडायझेशन ऑफ कार्बन.
रिझोनन्स इफेक्ट आपण डिस्कस करू. पहिल्यांदा बघूया sp2 हायब्रिडायझेशनचा काय परिणाम आहे. sp2 हायब्रिडायझेशनमुळं 11वीत तुम्ही काय शिकलाय, यस कॅरेक्टर जास्त असलं की बॉन्ड लेंथ कमी असते आणि बॉन्ड लेंथ कमी असले की बॉन्ड काय असतात, स्ट्रॉंग असतात. त्यामुळे असे बॉन्ड ब्रेक होत नाहीत आणि जर बॉन्ड स्ट्रॉंग असतील तर ते ब्रेक होणार नाहीत, म्हणजे ते कंपाऊंड लेस रिॲक्टिव्ह असतात बिकॉज ऑफ sp2 हायब्रिडायझेशन ऑफ कार्बन. कारण का अरिल हॅलाइडमध्ये रिंगला हॅलोजन जोडलेला असेल आणि रिंगला हॅलोजन जोडलेला असेल त्या रिंगच्या कार्बनला डबल बॉन्ड असणार आहे आणि डबल बॉन्ड असणार म्हणजे त्याचं हायब्रिडायझेशन काय असणार, sp2. हॅलोअरिन म्हणजे लक्षात येते ना तुमच्या, रिंगला काय असणार, हॅलोजन, आणि रिंगमधले सगळे कार्बन कसे असणार, डबल बॉन्डेड असणार आणि डबल बॉन्डेड असणार म्हणजे त्याचं हायब्रिडायझेशन काय असणार आहे, sp2 असणार आहे. सो रिंगमध्ये हायब्रिडायझेशन sp2 असते त्यामुळे बॉन्ड लेंथ कमी असते. सो बॉन्ड आर स्ट्रॉंग अँड दे आर नॉट इझिली ब्रोकन. ओके, त्यामुळे रिॲक्टिव्हिटी काय असते, कमी असते. कारण का रिॲक्टंटपासून प्रोडक्ट बनताना जुने बॉन्ड ब्रेक होतात, नवीन बॉन्ड फॉर्म होतात. इफ ओल्ड बॉन्ड्स इन रिॲक्टंट आर स्ट्रॉंग देन रिॲक्टिव्हिटी विल बी लेस. त्यामुळं हॅलोअरिन्स जे आहेत ते लेस रिॲक्टिव्ह आहेत. त्याला दोन रिझन आहेत, रिझोनन्स आणि sp2 हायब्रिडायझेशन. आता याच्यासाठी ही रिॲक्शन बघितली, ही म्हणजे रेझोनेटिंग स्ट्रक्चर बघितली की लक्षात येईल. दिस इज बेन्झिन रिंग, डबल बॉन्ड सिंगल बॉन्ड, डबल बॉन्ड सिंगल बॉन्ड, कॉन्ज्युगेशन माहिती आहे ना, याला आपण काय म्हणतोय, कॉन्ज्युगेशन. मग इथं बघा डबल बॉन्ड सिंगल बॉन्ड, डबल बॉन्ड सिंगल बॉन्ड, डबल बॉन्ड सिंगल बॉन्ड अँड लोन पेअर. सो लोन पेअर इज इन कॉन्ज्युगेशन विथ पाय बॉन्ड्स. लोन पेअर इज इन कॉन्ज्युगेशन विथ पाय बॉन्ड. असं असेल तर रिझोनन्स होतोय, हे आपण शिकलोय 11वीमध्ये. आणि इलेक्ट्रॉन जे आहेत ते पाय बॉन्डच्या दिशेनं मूव्ह होतात, म्हणजे हे इलेक्ट्रॉन इथं मूव्ह झाले तर बॉन्डवरचे इलेक्ट्रॉन या कॉर्नरला येणार. सो कॉर्नर विल कॅरीज मायनस चार्ज. आता हे मायनस चार्जचे इलेक्ट्रॉन पुढे गेले तर या बॉन्डवरचे इलेक्ट्रॉन पुढे जाणार. सो हेअर विल बी मायनस चार्ज. आणि हे इलेक्ट्रॉन जर इथं गेले तर इथं डबल बॉन्ड आणि हे पुढे जातील म्हणजे इथं मायनस चार्ज. बरोबर आहे. आणि हे परत इथं गेले तर इथं डबल बॉन्ड आणि हे इलेक्ट्रॉन परत आहेत तसे क्लोरीनला, म्हणजे हे स्ट्रक्चर मिळेल. So this represent delocalization of electron, and because of delocalization different structures are produced. These structures are known as resonating structure. इलेक्ट्रॉन पेअर इथं गेल्यामुळे इथं डबल बॉन्ड फॉर्मेशन, पाय बॉन्डवरचे इलेक्ट्रॉन नेक्स्ट कार्बनला शिफ्ट झाल्यामुळे मायनस चार्ज. ते इलेक्ट्रॉन इथं गेल्यामुळे इथं डबल बॉन्ड, हे इलेक्ट्रॉन पुढे गेल्यामुळे या पोझिशनला मायनस, नंतर हे इथं गेल्यामुळे इथं डबल बॉन्ड, हे पुढच्या पोझिशनला गेल्यामुळे मायनस. सो मायनस चार्ज कुठे कुठे डेव्हलप झाला आहे, ऑर्थो, पॅरा अँड ऑर्थो पोझिशन. ऑर्थो, पॅरा अँड ऑर्थो पोझिशन अशा 3 पोझिशनला काय होतोय, निगेटिव्ह चार्ज तयार होतोय. आणि त्यामुळे इथं डबल बॉन्ड कॅरेक्टर डेव्हलप होते. हे जे बॉन्ड आहे ना त्याला डबल बॉन्ड कॅरेक्टर डेव्हलप होते. आणि तुम्हाला माहिती आहे डबल बॉन्ड नेहमी स्ट्रॉंग असतात, त्यामुळे इथं या रेझोनन्समुळं इथं डबल बॉन्ड कॅरेक्टर डेव्हलप झालंय. आणि बिकॉज ऑफ डबल बॉन्ड कॅरेक्टर अरिल हॅलाइड्स आर लेस रिॲक्टिव्ह. In haloarenes, the lone pair of electron on halogen atom are in conjugation with pi electron. इथे जे लोन पेअर आहे ते कॉन्ज्युगेशन मध्ये आहे. कॉन्ज्युगेशनचा अर्थ समजायला पाहिजे, डबल सिंगल डबल सिंगल डबल सिंगल लोन पेअर, तर याला म्हणतोय आपण कॉन्ज्युगेशन. तर कॉन्ज्युगेशन मध्ये आहे पाय इलेक्ट्रॉन ऑफ बेन्झिन रिंग. इन केस ऑफ क्लोरोबेन्झिन लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स फ्रॉम क्लोरीन ॲटम 6 आहेत, कारण का क्लोरीन हॅज valence electron 7, 1 is used for this bond, remaining 6 are present on chlorine, they are present as a lone pair. Okay, so 6 electrons from chlorine atoms, 6 electrons from chlorine atom and 6 electrons from carbon atoms on the ring. 6 electrons from carbon atom on the ring कुठले, हा pi bond and pi bond. pi bond वर 2 इलेक्ट्रॉन, इथं 2 इलेक्ट्रॉन, इथं 2 इलेक्ट्रॉन. सो हे 6 इलेक्ट्रॉन आणि हे 6 इलेक्ट्रॉन कॉन्ज्युगेशन मध्ये आहेत. कॉन्ज्युगेशन म्हणजे कळालंय, मगाशी सांगितलं डबल सिंगल असेल तर त्याला काय म्हणतात, कॉन्ज्युगेशन म्हणतोय आपण. ओके, द डिलोकलायझेशन ऑफ इलेक्ट्रॉन म्हणजे इलेक्ट्रॉन इथून इथं गेले, इथून इथं गेले, इथून इथं गेले, इथून पुढे आले, इथून इथं गेले, इथून इथं गेले, याला आपण म्हणतोय डिलोकलायझेशन. डिलोकलायझेशन ऑफ इलेक्ट्रॉन गिव्स डबल बॉन्ड कॅरेक्टर टू CX बॉन्ड. ओके,
The resonance structure are resonating structure, you can say, are as shown in here over. Okay, जसं रिप्रेझेंट केली ती काय रेझोनेटिंग स्ट्रक्चर आहे. and in this resonating structure there is double bond with Cl, carbon and Cl, there is double bond, and as double bonds are strong, alkyl halides, sorry, aryl halides, alkyl halide नाही, हे फक्त बेन्झीन जोडला असेल तर होणार. बेन्झीन जोडला असेल म्हणजे तो काय असणार आहे, अरिल हलाइड. सो दिस इज पॉसिबल ओनली इन अरिल हलाइड्स. देर इज डबल बॉन्ड कॅरेक्टर. ओके, ड्यू टू डबल बॉन्ड कॅरेक्टर ऑफ CX बॉन्ड इन अरिल हलाइड, CX बॉन्ड इज शॉर्टर. बरोबर ना, डबल बॉन्ड असेल तर देर इज फोर्स ऑफ अट्रॅक्शन, स्ट्रॉंग फोर्स ऑफ अट्रॅक्शन, त्यामुळे शॉर्टर असणार आहे, शॉर्टर इन लेंथ अँड स्ट्रॉंगर दॅन अल्किल हलाइड. म्हणजे अल्किल हलाइडमध्ये जो बॉन्ड आहे त्याच्यामध्ये डबल बॉन्ड नाही आहे, तिथं सिंगल बॉन्ड आहे, त्यामुळं तिथं तो बॉन्ड वीक आहे. इथं अरिल हलाइडमध्ये इट इज स्ट्रॉंग बिकॉज ऑफ रेझोनन्स, इट डेव्हलप्स डबल बॉन्ड कॅरेक्टर. बघा इथं एक्झाम्पल दिले, मिथिल क्लोराईडमध्ये हा बॉन्ड जो आहे तो 1.77 अँगस्ट्रॉम आहे. 1.77 म्हणजे नॉर्मली कार्बन आणि Cl मधला बॉन्ड किती असायला पाहिजे, 1.77 अँगस्ट्रॉम युनिट. पण इथं बघा ॲरोमॅटिक रिंगला जोडलेला क्लोरीन जो आहे त्याचा जो बॉन्ड लेंथ आहे तो आहे 1.70 अँगस्ट्रॉम. म्हणजे हा बॉन्ड छोटा आहे. मी तर म्हटलं बघा शॉर्टर आहे. शॉर्टर का आहे, कारण रिझोनन्समुळे याला डबल बॉन्ड कॅरेक्टर आहे. रिझोनन्समुळे डबल बॉन्ड कॅरेक्टर आहे, त्यामुळे दिस बॉन्ड इज शॉर्टर. ओके, अँड ॲज बॉन्ड इज शॉर्ट, तुम्हाला माहिती आहे स्ट्रेंथ ऑफ बॉन्ड इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू लेंथ ऑफ बॉन्ड. सो बॉन्ड स्ट्रॉंग असणार आहे हा, कारण शॉर्ट असल्यामुळं. ओके, ॲज फिनिल कार्बोकॅटायन, तुम्हाला माहिती आहे जर SN1 रिॲक्शन आणि SN2 रिॲक्शन व्हायला पाहिजे असतील तर SN1 रिॲक्शनमध्ये काय होतंय, कार्बोकॅटायन तयार होतोय, आणि SN2 मध्ये काय होतंय, बॅकसाइड अटॅक होतोय. फिनिल कार्बोकॅटायन स्टेबल नाही आहे, कारण इथून जर बॉन्ड ब्रेक झाला तर रिंगवर इथं प्लस चार्ज येईल, तर फिनिल कार्बोकॅटायन स्टेबल नाही आहे. अ फिनिल कार्बोकॅटायन फॉर्म बाय सेल्फ आयोनायझेशन, म्हणजे इथं आयोनायझेशन झालं या मॉलिक्यूलचं, हा मॉलिक्यूल कुणाचा आहे, अरिल हलाइडचा, या मॉलिक्यूलचं सेल्फ आयोनायझेशन झालं तर जो फिनिल कार्बोकॅटायन तयार होणार आहे. कार्बोकॅटायन का, कारण का या कार्बनवर प्लस चार्ज येणार आहे. फिनिल कार्बोकॅटायन फॉर्म बाय सेल्फ आयोनायझेशन ऑफ अरिल हलाइड इज नॉट स्टॅबिलाइज्ड बाय रिझोनन्स. तो काय स्टेबल असत नाही, स्टेबल असत नाही. आणि जर कार्बोकॅटायन स्टेबल नसेल तर ती रिॲक्शनच होणार नाही, आणि कार्बोकॅटायन तयार झाला तरच SN1 रिॲक्शन होते. सो इट रूल्स आउट SN1 मेकॅनिझम. म्हणजे फिनिल रॅडिकल, फिनिल कार्बोकॅटायन is not stable, therefore SN1 reaction is not possible. SN1 mechanism is not possible. आता राहिलं SN2. SN2 मध्ये हा कार्बन ज्याला हॅलोजन ॲटम जोडलाय त्याला बॅक साईडनं अटॅक करता येतोय का, नाही. रिंग काय करते, तो अटॅक ब्लॉक करते, कारण का इथं हॅलोजन आहे, म्हणजे या कार्बनवर अटॅक व्हायला पाहिजे आणि तो बॅक साईडनं होणार आहे, म्हणजे इकडून होणार आहे. मध्ये रिंग आली त्यामुळे या कार्बनवर अटॅक होत नाही. सो बॅक साईड अटॅक इज ब्लॉक्ड बाय ॲरोमॅटिक रिंग. ओके, त्यामुळे बॅकसाइड अटॅक जो आहे तो ॲरोमॅटिक रिंगमुळे काय होतोय, ब्लॉक होतोय. देअरफोर SN2 मेकॅनिझम इज नॉट पॉसिबल. म्हणजे फिनिल कार्बोकॅटायन स्टेबल नाही, कार्बोकॅटायन तयार झाला तर SN1 मेकॅनिझम, अँड बॅकसाइड अटॅक पॉसिबल नाही, त्यामुळं SN2 मेकॅनिझम, बोथ आर नॉट पॉसिबल. त्यामुळं अल्किल हलाइडमध्ये न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन होतात, तशा अरिल हलाइडमध्ये होणार नाहीत, कारण का फिनिल कार्बोकॅटायन इज नॉट स्टेबल अँड बॅकसाइड अटॅक इज नॉट पॉसिबल. आणि काय सांगितलं, sp2 हायब्रिडायझेशनमुळे बॉन्ड काय आहे, स्ट्रॉंग आहे. आणि काय सांगितलं, हा बॉन्ड जो आहे त्याला डबल बॉन्ड कॅरेक्टर आहे, कारण क्लोरीनचे जे 6 इलेक्ट्रॉन आहेत आणि या रिंगवरचे जे पाय इलेक्ट्रॉन्स आहेत ते एकमेकाच्या कॉन्ज्युगेशनमध्ये आहेत, त्यामुळे रेझोनेटिंग स्ट्रक्चर तयार होतात, आणि त्या रेझोनेटिंग स्ट्रक्चरमध्ये कार्बन आणि Cl बॉन्डला डबल बॉन्ड कॅरेक्टर असते. पण हे लेस रिॲक्टिव्ह आहेत, पण इलेक्ट्रॉन काढून घेणारे ग्रुप जर ऑर्थो पॅरा पोझिशनला असतील, कारण का मागे तुम्ही रेझोनेटिंग स्ट्रक्चर बघितला तर तिथं मायनस चार्ज कुठं आलाय, ऑर्थो पॅरा पोझिशनला आलाय. त्यामुळे जर ऑर्थो पॅरा पोझिशनला इलेक्ट्रॉन विथड्रॉईंग ग्रुप असतील, इलेक्ट्रॉन विथड्रॉईंग ग्रुप असतील तर रिॲक्टिव्हिटी वाढते, रिॲक्टिव्हिटी वाढते. न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन इन्व्हॉल्विंग CX बॉन्ड क्लिवेज, म्हणजे ज्याच्यामध्ये C आणि X बॉन्ड क्लीव्ह होणार आहे, ब्रेक होणार आहे. इन हॅलोअरिन प्रोसीड विथ डिफिकल्टी. वरतीच बोललो मी
न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन होणार नाही. मगापासून जे आपण डिस्कस करतोय त्याच्यामध्ये काय सांगितलं, CX बॉन्ड स्ट्रॉंग आहे, फिनिल कार्बोकॅटायन प्रोड्यूस होणार नाही, बॅकसाइड अटॅक पॉसिबल नाही, त्यामुळं इथं रिॲक्टिव्हिटी कमी आहे, रिॲक्टिव्हिटी कमी आहे. पण इलेक्ट्रॉन विड्रॉईंग ग्रुप ॲट ऑर्थो पॅरा पोझिशन, जर इलेक्ट्रॉन विड्रॉईंग ग्रुप ऑर्थो किंवा पॅरा पोझिशनला असतील तर रिॲक्टिव्हिटी इन्क्रीज करतात. तर ते काय करतात, रिॲक्टिव्हिटी इन्क्रीज करतात, कारण ते इलेक्ट्रॉन काढून घेतात. त्यामुळे इकडचा बॉन्ड ब्रेक होऊ शकतोय, इकडचा बॉन्ड काय होऊ शकतोय, ब्रेक होऊ शकतोय. इलेक्ट्रॉन विड्रॉईंग ग्रुप कुठं पाहिजेत, ऑर्थो और पॅरा पोझिशनला. दे इन्क्रीजेस द रिॲक्टिव्हिटी ऑफ अरिल हॅलाइड, दे इन्क्रीजेस द रिॲक्टिव्हिटी ऑफ अरिल हॅलाइड. एक्झाम्पल हा आहे पॅरा नायट्रोक्लोरोबेन्झिन, हा इलेक्ट्रॉन विड्रॉईंग ग्रुप आहे. NaOH बरोबर रिॲक्शन झाली 433 केल्विनला, 433 केल्विनला Cl रिप्लेस झाला, OH आलाय, Cl रिप्लेस झाला, OH आलाय. इथं एक इलेक्ट्रॉन विड्रॉईंग ग्रुप होता, टेम्परेचर बघा 433 केल्विन लागलं. तो इलेक्ट्रॉन विड्रॉईंग ग्रुप कुठं आहे, पॅरा पोझिशनला. इलेक्ट्रॉन विड्रॉईंग ग्रुप असल्यामुळे ही रिॲक्शन झाली. OH न रिप्लेस केलं Cl ला, म्हणजे CCl बॉन्डचं ब्रेकिंग झालं, CCl बॉन्डचं ब्रेकिंग झालं बिकॉज ऑफ प्रेझेन्स ऑफ इलेक्ट्रॉन विड्रॉईंग ग्रुप. हे एक एक्झाम्पल झालं. दुसरं, हेअर आर 2 नायट्रो ग्रुप, म्हणजे इलेक्ट्रॉन विड्रॉईंग ग्रुप 2 आहेत. इथं टेम्परेचर लागलं होतं 433, इथं आता रिॲक्टिव्हिटी वाढली कारण इलेक्ट्रॉन विड्रॉईंग ग्रुप वाढले, त्यामुळे टेम्परेचर बघा की किती लागलं, 403. इथं Cl रिप्लेस झाला OH न. NaOH बरोबर रिॲक्शन करा किंवा Na2CO3, सोडियम कार्बोनेट वापरा किंवा NaOH यूज करू शकता, बेस आहेत दोन्ही पण. तर इथं काय झालं बघा, रिॲक्टिव्हिटी OH आला. Here there are 2 electron withdrawing group, therefore this reaction has taken place at 403 Kelvin, as there are 2 electron withdrawing group. When there are 3 electron withdrawing group किती आहेत बघा, 3. इथं Cl आरामात निघून जाईल वॉर्म वॉटर बरोबर रिॲक्शन केल्यावर. फक्त Cl रिमूव्ह होईल, तिथं काय येणार आहे, OH, तिथं काय येईल, OH. सो इथं मिळाला होता पॅरानायट्रोफिनॉल, इथं मिळाला 2,4 डायनायट्रोफिनॉल, इथं काय मिळणार आहे, 2,4,6 ट्रायनायट्रोफिनॉल. and all these reaction taken place because there is electron withdrawing group present at ortho and para position. त्यामुळे इथं लक्षात तुम्ही काय ठेवणार आहे, ऑर्थो आणि पॅरा पोझिशनला इलेक्ट्रॉन विड्रॉईंग ग्रुप असले तर रिॲक्शन काय होते, रिॲक्टिव्हिटी वाढते. इलेक्ट्रॉन विड्रॉईंग ग्रुपचं एक्झाम्पल म्हणून कुणाला लक्षात ठेवाल, NO2 ला. NO2 असल्यामुळे ही रिॲक्शन झाली आणि जसे NO2 चे ग्रुप वाढत गेले तसं टेम्परेचर कमी लागतंय. टेम्परेचर कमी लागते कारण का कंपाऊंड जे आहेत ते मोर रिॲक्टिव्ह आहेत. ओके, सो इट इज बिट डिफरंट काइंड ऑफ रिॲक्शन्स. ओके, हे तुम्हाला लक्षात ठेवायला लागणार आहे. असं झालं तर काय होतंय हे लक्षात ठेवायचं आहे. ऑर्थो अँड पॅरा पोझिशनला इलेक्ट्रॉन विड्रॉईंग ग्रुप असतील तर रिॲक्टिव्हिटी इन्क्रीज होते. ओके, सो विल स्टॉप ओव्हर हिअर, विल मीट टुमॉरो. याच्यामध्ये तुम्ही काय करणार आहे, आजच्या होमवर्कमध्ये तुम्ही वुड्स फिटिंग रिॲक्शन आणि ग्रिग्नार रिएजंटवर शॉर्ट नोट लिहित आहे. ओके, आणि हा जो पार्ट आहे तो एकदा रीड आउट करा, शक्य असेल तर नोट्स लिहून काढा. ओके, बिकॉज हा पार्ट जो आहे तो MCQ साठी इम्पॉर्टंट आहे. इलेक्ट्रॉन विड्रॉईंग ग्रुप काय करतात, nucleophilic substitution reaction in which CCl bond is cleavage takes place involving CCl bond. Okay, and this reactivity increases when electron withdrawing groups are present at ortho or para positions. Okay students, we'll stop over here. Thank you.